एक मोठी बातमी आहे। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज हे आज मस्साजोग गावी जाणार आहेत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट सुद्धा घेतील। देशमुख हत्याकांडाच्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोपांच्या फैरी झडतायत आणि यानंतर त्यांनी भगवानगडावरती नामदेव शास्त्री यांची भेट घेतली होती। त्यानंतर आता या प्रकरणामध्ये आणखी एका महंतांची भेट झाली आहे। रविवारी भगवानगडावरती जाऊन देशमुख कुटुंबाने महंत नामदेव शास्त्री यांना काही पुरावे सुद्धा सादर केले। यानंतर शास्त्री यांनी भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलं। देशमुख कुटुंबाने नारायणगडावरती जाऊन दर्शन घेतलं, मात्र काही नियोजित कार्यक्रमामुळे महंत शिवाजी महाराज यांची भेट झाली नव्हती। परंतु आज महंत शिवाजी महाराज यांची भेट होणार आहे। महंत शिवाजी महाराज आणि धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि देशमुख कुटुंब यांची मस्साजोग या गावामध्ये ही भेट होईल। तर या नारायणगडाचं महत्त्व नेमकं काय आहे पाहूयात। बीड जिल्ह्याच्या राजकीय इतिहासामध्ये नारायणगडाचं मोठं महत्त्व आहे। नारायणगड इथल्या नगद नारायण यांचा गड सगळ्या समाजामधल्या भाविकांसाठी प्रसिद्ध आहे। मराठा समाजातील भाविक मोठ्या प्रमाणावरती या गडावरती येत असतात। जरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनाची सुरुवात याच गडाचं दर्शन घेऊन केली होती। महंत शिवाजी महाराजांची ही जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मोठी भूमिका राहिली आहे। बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय घडामोडींचं केंद्र म्हणून नारायणगडाकडे पाहिलं जात आहे। तर महंत शिवाजी महाराज यांचा अल्प परिचय सुद्धा जाणून घेऊयात। बीडमधल्या शेकटे गावामध्ये नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांचा जन्म। महंत शिवाजी महाराज हे महंत महादेव महाराज यांचे उत्तराधिकारी आहेत। महंत शिवाजी महाराजांचं इयत्ता 9वी पर्यंतचं शिक्षण झालंय। आध्यात्मिक शिक्षणाकडे ओढ वाढली आणि त्यामुळे त्यांनी शालेय शिक्षण बंद केलं। हभप जयराम महाराजांच्या आश्रमामध्ये ते 2 वर्ष शिकले। पुढील 4 वर्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांचं कार्य होतं। विठ्ठल महाराज घुले आणि मारुती महाराज कुर्हेकर यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलंय। 1997 मध्ये मादळमोही ते नारायणगड अशा पायी दिंडीची त्यांनी सुरुवात केली। महंत शिवाजी महाराजांकडून सलग 15 वर्ष नारळी सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन सुद्धा केलं जातं। महाराजांकडून 50 गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।